आता उन्हाळ्यामध्ये कसं होतं की मांडीला मांडी घासून इथे खूप जास्त इचिंग, ड्रायनेस, रॅशेस येतात. कधी कधी असं खूप इरिटेट होतं माणसाला. तर मग हे जे वाढलेलं फॅट आहे थाईजचा आतमधल्या भागाचा म्हणजे इनर थाईज आपण ज्याला म्हणू, तर ते कसं कमी करायचं आज आपण तेच पाहणार आहोत. खूप सरळ सोपे साध्या पद्धतीमध्ये मी सांगणार आहे. तर सुरुवातीची पहिली स्टेप आपल्याला 10 वेळाच करायची आहे, कारण आपली सुरुवात आहे. जर तुम्ही माझ्यासोबत रेग्युलर प्रॅक्टिस करत असाल तर एक स्टेप तुम्हाला 20 वेळा करायची. ओके, सो दोन्ही पायात अंतर एकदा पाहू शकता. हात कमरेवरती आहेत आणि एक पाय जो आहे तो बाजूला घ्यायचा. 1 2 सावकाश करा माझ्यासोबत. 3 हा 4 स्माइल 5 6 7 8 9 आणि 10. जर तुमची सुरुवात असेल आणि असं वाटत असेल एवढा तर वरती पाय आपला जात नाही, मग आपण कसं करायचं? काहीही हरकत नाही. सुरुवात तुम्ही ही जरी सुरुवात केली तरीही चालेल, पण कंटिन्यू करा, कारण आपल्या इनर थाईज वरती फॅट वरती प्रेशर इथे आणि त्याचबरोबर बॅक थाईजला पण प्रेशर खूप चांगलं येतं. प्रेशर किंवा ताण आल्याच्या नंतर त्या ठिकाणी जी असणारी चरबी आहे ती कमी करण्यास मदत होते. ओके, तर चला 5 6 7 8 9 आणि 10 झालंय. चला पोझिशन चेंज करूयात. नेक्स्ट स्टेप जी असणार झाली ना, ती फक्त आपल्याला पाय वरती घ्यायचा आहे, म्हणजे एक्झॅक्टली ह्या बाजूला कणी ताण पडणार झाला. कसं ते एकदा पाहून घ्यायचंय. उजव्या पायाने करणार आहोत बघा. 1 2 3 4 5 चेंज 6 7 8 9 10 चेंज. आता यामध्येच एक दुसरी थोडी एक टिप्स म्हणून जी आहे ऍडव्हान्स स्टेप आपण करूयात. ओके, सो पाय इथे घ्यायचा आहे. 1 आणि 2 3 4 गोल फिरवायचंय त्याला. 5 चेंज 6 7 8 9 आणि 10. आता आपल्या दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. अंतर घेतल्याच्या नंतर हे जे आपले पाऊल आहेत यांना फक्त बाहेरच्या दिशेने करा. केलंय? थोडं शक्य होईल तेवढं जास्त खाली वाकायचंय आणि खाली वाकत असताना आपल्या गुडघ्यांवरती ताण नकोय, तर आपल्या बॅक आणि हिपला जो आहे तो प्रेशर पडला पाहिजे. ओके, चलो डाऊन स्लोली. 1 2 सुरुवातीला जर तुम्ही हे इतकं जरी केलं ना, एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे, कारण ताणच एवढा जास्त पडतो की माणूस खाली वाकू शकत नाही जास्त. ही सुरुवात तुमची असेल तर. नसेल, माझ्यासोबत रेग्युलर करत असाल तर जा खाली. 4 5 गुडघ्यावरती ताण नकोय. 6 7 8 9 आणि 10. तर चला, ह्या जे 4 व्यायाम पद्धती आहेत ह्या तुम्ही रेग्युलर केल्या तर तुमचं थाईचं फॅट नक्कीच कमी होईल. आणि त्याचबरोबर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात, तुमच्या गावाचं आणि सिटीचं नाव मला सांगा. सर्वात मेन महत्वाची गोष्ट अशी की व्हिडिओ आवडल्यास किंवा नवीन जर टॉपिक वरती तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब, लाईक करा. धन्यवाद.